हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे टू ऑल. इथे मी गेले होते एल्प्रो मॉलला आणि एल्प्रो मॉलला मी असे कार्ड कलेक्ट केले कारण 7th मार्च होतं आज आणि त्यांनी 7th मार्चला टी-शर्ट आणि कार्ड कलेक्ट करायला सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगसाठी. शौर्यला आजकाल शॉपिंग म्हणजेच बुक्स असं त्याचं कॅल्क्युलेशन झालंय. त्याला बुक्स खूप जास्ती आवडत आहेत. त्याच्यामुळं रीडिंग पण छान होतीये त्याची. तर एक बुक घेतलं आणि मग आम्ही रिटर्न घरी आलो. त्यानंतर त्याला बुक वाचायचं होतं, त्याच्यामुळे तो लगेच बुक वाचायला बसला आणि छान होतं ते बुक. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला 8th मार्चला गेलो कॉम्पिटिशनला. म्हणजे अर्ली मॉर्निंग होतं. 6 वाजता आम्ही तिथं पोहोचलो आणि असं इथे झुंबा वगैरे होतं, म्हणजेच बॉडी वॉर्मअप करण्यासाठी थोडंसं त्यांनी सेशन घेतलं होतं. खूप वेळ नव्हतं, 10-15 मिनिटाचंच होतं. मग असे माझे फ्रेंड्स पण आले होते आणि इथं झुंबा वगैरे केला आणि शौर्य माझा व्हिडिओ काढत होता. तर त्याला म्हणजे कॅमेरा कुठे धरू हे त्याला समजत नव्हतं. इथं वॉर्मअप फिनिश झालं आणि त्यानंतर रेस स्टार्ट झाली होती आणि भरपूर लेडीज आल्या होत्या. मॉर्निंगचा टाईम होता, त्याच्यामुळे रस्ते पण असे खाली होते. असं वॉक वगैरे करून थोडंसं रन करून आम्ही फिनिश केली. माझं 3 किलोमीटरचंच होतं. त्याच्यामुळे इथं हे जे तुम्ही ब्रिज बघताय त्याच्यातनं त्यांनी बोर्ड लावला होता. तिथनं यू टर्न घेऊन आम्हाला परत एल्प्रो मॉलला यायचं होतं. तर असं आम्ही थोडंसं रनिंग, थोडंसं वॉकिंग करत कंप्लीट केलं आणि नंतर फ्रेंड्ससोबत फोटो वगैरे काढला, मेडल घेतलं आणि वुमन्स डेचं हे सेलिब्रेशन मला तर खूप आवडलं. कारण असा एक दिवस असतो की आपल्यासाठी असतो आणि तो आहे असे मला वाटतं. तर इथं चीफ गेस्ट म्हणून आले होते सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे. तर त्यांनी रनर्सला म्हणजेच जे विनर्स आले होते त्यांना प्राईज वगैरे दिले. त्यानंतर आम्ही इथं ब्रेकफास्ट केला आणि पोहे आणि बनाना दिला होता. नंतर प्रोटीन बार पण दिलं होतं, ते खाल्ले मुलांनी सगळ्यांनी. आणि त्यानंतर आम्ही घरी येताना मला अचानक आठवलं की माठ आणायला जायचा होता, म्हणजेच थंड पाण्यासाठी पाहिजे होता. त्यामुळं मग मी तिकडं गेले. तर उन्हाळा सुरू होतोय तर थंड पाणी लागतंच आणि फ्रीजमधलं आम्ही तर पाणी पित नाही. मग माठातलं पाणी छान थंड असतं त्याच्यामुळं. त्यानंतर आम्ही ते लंच केला. इथं कद्दू आणि मेथीचा पराठा केला होता. तर असा होता माझा आजचा दिवस आणि आज खूप थकल्यामुळं रिलॅक्स केलं. बाय.